लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता इथे आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने जीवा आणि काव्या निर्धार करणार आहेत स्वतःचे जोडीदार परत मिळवण्यासाठी आणि कशा पद्धतीने आता ते नंदिनी आणि पार्थला जिंकणार, सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता इकडे पार्थने आणि नंदिनीने जीवा आणि काव्याची बाजू घेतल्यानंतर त्या दोघांच्या लक्षात एवढं तर पक्का आलेलं असतं की याचा अर्थ अजूनही सगळं बिघडलेलं नाही आहे, अजूनही आपण सगळं व्यवस्थित करू शकतो, सगळं अजूनही चांगलं होण्याच्या मार्गावरती आहे, असं त्या दोघांच्याही मनामध्ये एक आशेचं किरण आलेलं असतं. आणि दोघंही आता ठरवतात की आपण आपल्या बाजूने 100% 100 नाही 110% एफर्ट्स द्यायचे आणि सगळं व्यवस्थित करायचं. काव्याने सुद्धा निर्धार केलेला असतो की ज्या पद्धतीने आज नंदिनी ताई त्या लोकांसमोर माझ्या बाजूने बोलली, याचा अर्थ नक्कीच तिच्या मनात आजही माझ्याबद्दल तितकीच माया, तितकंच प्रेम, तितकीच काळजी, आपुलकी सगळं आहे. मग जर नंदिनी ताईच्या मनात आजही माझ्याबद्दल हे सगळं आहे, तर नक्कीच जीवाबद्दलसुद्धा तिच्या मनात प्रेमाच्या भावना आहेत. मी हे सगळं बदलून दाखवणार आणि नंदिनी ताईला लवकरात लवकर मी माझ्याबरोबर देशमुखांच्या घरी पुन्हा एकदा घेऊन जाणार. तिकडे सगळे नंदिनी ताईची आणि माझी वाट बघतायत, मी सगळं काही पुन्हा दुरुस्त करणार, असं काव्या म्हणत असते. आता देशमुखांशिवाय माझ्या आयुष्याला अर्थ नाही, असं सुद्धा ती ठरवत असते. त्या दरम्यान आता इकडे काव्या ही विचार करते, पण हे सगळं करण्यासाठी मला कोणाची ना कोणाची तरी मदत लागेल, पण मला मदत करेल कोण, हा विचार तिच्या मनात पडलेला असतो. त्यावेळी तिला सुचतं की मला 3 व्यक्ती मदत करू शकतात आणि त्या म्हणजे सगळ्यात पहिली आई म्हणजे शारदा, नंतर मालिनी काकू आणि नंतर जीवा. तर दुसरीकडे नंदिनीने आता तिच्या काउन्सिलरला घरी बोलवलेलं असतं. काउन्सिलर म्हणतो, मॅडम तुम्ही असं मला अचानक घरी का बोलवलं? त्यावर नंदिनी म्हणत असते, मला खूपच लवकरात लवकर डिवोर्स हवा आहे, अगदी शॉर्ट नोटीसवरती. त्याबरोबर आता ॲडव्होकेट तिला विचारतात की नाही मॅडम, ते सगळं तर ठीक आहे, पण नेमकं असं काय घडलं आहे की ज्यामुळे तुम्हाला एवढ्या शॉर्ट नोटीसवरती डिवोर्स हवा आहे, ते आम्हाला कळायला हवं ना. त्याबरोबर मग नंदिनी घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगते. त्यावर वकील साहेब आता सांगतात की नाही काय आहे ना मॅडम, म्हणजे तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे, आम्ही प्रयत्न जरूर करू तुम्हाला लवकरात लवकर डिवोर्स मिळवून देण्याचा, पण शेवटी आपल्याला कोर्टाची जी कारवाई आहे त्याप्रमाणे तर जावं लागेलच ना. त्यावर नंदिनी म्हणते, हो मला कोर्टाच्या कारवाईबद्दल काहीच आक्षेप नाही आहे, जे जसं चालू आहे ते तसंच चालू राहू द्या, फक्त मला इतकंच म्हणायचं आहे की लवकरात लवकर प्रयत्न करा. वकील साहेब होकार देतात आणि तिकडनं निघतात. आता ते विचार करतात की या सगळ्याची पूर्वकल्पना मला जन्मेजयलासुद्धा द्यायला हवी. मग वकील साहेब आता जीवाला कॉल करतात आणि जीवाला ते सांगत असतात की तुमची धर्मपत्नी नंदिनी जीवा देशमुख यांनी मला त्यांच्या बंगल्यावर बोलवलं होतं, माहेरच्या राहत्या बंगल्यावर, आणि तिकडे त्यांनी मला सांगितले की त्यांना लवकरात लवकर शॉर्ट नोटीसवरती डिवोर्स हवा आहे. त्यावर जीवा म्हणतो, सर माझं प्रेम आहे नंदिनीवर. त्यावर ते म्हणत असतात की मला ते माहिती आहे, म्हणूनच तर तुम्हाला सांगतोय त्यांच्याबरोबर जाऊन राहा, तुम्ही बरोबर आहात हे त्यांना पटवून द्या आणि तुमच्या हातात जे 2 महिने आहेत ते सार्थकी लावा. तर दुसरीकडे जीवाने हे सगळं ऐकून झाल्यावर पार्थ याने सुद्धा आता त्याच्या काउन्सिलरला कॉल केलेला असतो आणि तो सुद्धा काउन्सिलरला भेटायला बोलवून घेत असतो. तर काउन्सिलर त्याला सांगते की तुम्ही माझ्या ऑफिसला या. पार्थ काउन्सिलरच्या ऑफिसला जातो आणि तिथे जाऊन काउन्सिलरला सर्व प्रकार सांगतो. आता पार्थने हे सगळं सांगितल्यावर काउन्सिलर पार्थला तुम्हाला लवकरात लवकर डिवोर्स मिळेल याची मी काळजी घेईन, असं सांगते. आणि मग तीसुद्धा काव्याला कॉल करते आणि काव्याला ती सांगत असते की तुमचे पती म्हणजेच मिस्टर पार्थ देशमुख हे इथे आले होते आणि त्यांनी लवकरात लवकर आमचा डिवोर्स व्हावा अशी माझ्याकडे रिक्वेस्ट केलेली आहे. त्यावर काव्या म्हणते, मॅडम असं काही होऊ देऊ नका, माझं पार्थ देशमुखांवरती खरोखर मनापासून खूप प्रेम आहे. त्यावर वकील मॅडम सांगतात की तुमच्या हातात 2 महिने आहेत, 2 महिन्यात तुम्ही तुमचं प्रेम जिंकलं तरच काहीतरी करता येऊ शकतं. तर आता इथे काव्या ही जीवाला फोन करते आणि सांगते की मालिनी काकूंना घेऊन मला भेटायला ये. त्यावर जीवा म्हणतो काय? त्यावर काव्या सांगते, हो
लवकर. मग जीवा मालिनीला सांगतो की आई, काव्याने आपल्याला दोघांनाही भेटायला बोलवले. मग आता काव्या शारदालासुद्धा म्हणते, आई तू सुद्धा माझ्याबरोबर चल. त्यावर शारदा तिला कुठे विचारते. त्यावर काव्या सांगते की आई, एका महत्त्वाच्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. मग शारदा, जीवा, काव्या आणि मालिनी हे चौघंजणं भेटलेले असतात. तर काव्या ही जीवाला म्हणत असते, हे बघ जीवा, काहीही झालं तरी आपल्याला धीर खचून चालणार नाही. आपल्याला नंदिनीताई आणि पार्थ या दोघांनाही पुन्हा पूर्वीसारखं करायचं आहे. आता मिशन संसारासाठी काही पण आपल्याला सुरू करावं लागेल. आतापर्यंत आपल्या दोघांना सुधारण्यासाठी त्या दोघांनी खूप कष्ट घेतलेत, खूप एफर्ट्स घेतलेत. आपण केलेली प्रत्येक चूक नंदिनीताईने आणि पार्थने अगदी मनापासून खूप वेळा आपल्याला सांभाळून घेतलं आहे. तर आता आपल्याला त्यांना जिंकावं लागेल. त्यावर जीवा म्हणतो, काव्या तुझं सगळं बरोबर आहे, मला सगळं मान्य आहे, आपण करूसुद्धा, नक्की प्रयत्न करू. अगं पण कसं करायचं? एक वेळीस जर तू घरी राहायला आलीस तर तुला पार्थदादाबरोबर राहता येईल. तू चुकीची नव्हतीस, परिस्थिती चुकीची होती हे तुला त्याला पटवून देता येईल. पण मी चकाचक बाईला सगळं काही कसं पटवून देऊ? तुम्ही तिघं तर बघतायच. चकाचक बाई ज्या दिवशी सगळं घडलं त्या दिवशी थेट माहेरी निघून गेली आहे, म्हणजे तुमच्या घरी. तेव्हापासून माझी आणि तिची ना भेट झाली आहे ना बोलणं झाले. मी तिच्याबरोबर कसा राहू? त्यावर शारदा म्हणत असते, जीवाराव तुम्ही काहीही काळजी करू नका, तुम्हाला नंदिनीबरोबर राहायचंच आहे ना फक्त. मग नंदिनीबरोबर तुम्ही राहाल याची काळजी मी घेईन. त्यावर आता काव्या म्हणते, अगं आई कसं, बाबा काय म्हणाले ते तुला आठवतं आहे ना? त्यावर शारदा म्हणते, हो गं काव्या, मला आठवतं आहे. बाबा काय म्हणाले ते मला अगदी व्यवस्थित आठवते. पण जर माझ्या मुलींचा संसार मार्गी लागणार असेल तर बाबांना कसं समजवायचं किंवा बाबांचं काय करायचं ते मी बघते. मी यांना आमच्या एखाद्या जमिनीच्या कामासाठी वगैरे किंवा काही ना काहीतरी कारण काढून घराबाहेर पाठवते. हे एकदा का गेले की मग जीवाराव तुम्ही घरी या. त्याबरोबर मग आता लगेचच मालिनी काकू काव्याला म्हणतात, आणि काव्या तू सुद्धा आपल्या घरी राहायला ये. एकदा का तू घरी आलीस ना राहायला की मग तू तुझ्या परीने प्रत्येक वेळी पार्थला पटवून देशील, समजावून सांगशील. आम्ही कितीही त्याला समजवलं ना तरीही त्याच्या मनातल्या गोष्टी जाणार नाहीतच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आहे तिथे, मी तुझी साथ कायम देईन. तुझा आणि पार्थचा संसार सुखी करण्याची जबाबदारी आई म्हणून माझी. जर तुमची चौघांची लग्न लावून देताना आई वडील म्हणून आम्ही पुढाकार घेतला होता ना, तर आता तुमचे संसार मार्गी लागताना सुद्धा आई वडील म्हणून पुढाकार घ्यायला आम्ही दोघीही तयार आहोत. बरोबर ना शारदाताई? त्यावर शारदा होकार देते. त्यावर मालिनी ही शारदाला म्हणते, शारदाताई तुम्ही काहीही काळजी करू नका. सध्या जरी आपल्या मुलांच्या संसाराच्या घडी विस्कटल्या असल्या तरी आपण आई म्हणून त्यांच्या पाठीशी उभ्या राहू आणि ठामपणे सगळं व्यवस्थित करू. त्यावर शारदा म्हणते, मालिनीताई तुम्ही एवढं धीराने बोलताय ना, मग खरंच मला सुद्धा धीर वाटतो. काळजी करू नका जीवाराव, काय करायचं ते मी बघते. मग घरी येऊन आता शारदा ही धनंजयला आपल्या जमिनीचं एका काम अडलं आहे, तुम्ही जरा तिकडे गावी जाऊन याल का असं सांगते. त्यावर धनंजय म्हणतो, अगं काय बोलतेस तू, तुझं तुला कळतंय का? सध्या आपल्या मुलीवर काय परिस्थिती ओढावली आहे आणि मी तिकडे कुठे जाऊन बसू? त्यावर शारदा म्हणत असते, अहो खूप दिवसांपासून ते काम अडलं होतं. दादाने मला खूप वेळा फोन करून सांगितलं आहे आणि आता जर तुम्ही तिकडे गेला नाहीत ना तर ती जमीन आपल्या ताब्यातून जाईल असं सांगतात. त्याबरोबर मग धनंजय म्हणतो, अगं हे कसं शक्य आहे, मला तिकडे जाता येणार नाही. नंदिनीची ही अशी अवस्था आहे, तिला ह्या इतक्या वाईट अवस्थेत सोडून मी कुठेही जाणार नाही आहे. नाहीतर मग मी एक काम करतो, मी माझ्याबरोबर नंदिनीलासुद्धा घेऊन जातो. नंदिनी बेटा तू माझ्याबरोबर तिकडेच चल. तिकडे तू जरा म्हणजे वेगळ्या वातावरणात राहशील, शांत राहशील तर तुला बरं वाटेल. त्यावर शारदा म्हणते, अहो असं काय करताय, तिला तुम्ही तिकडे घेऊन कुठे जाताय? आधीच एकतर तुमच्या मागे तुमच्या ऑफिसची कामं काही कमी असतात का? तुम्ही घराबाहेर जरी राहिला तरीसुद्धा तुम्ही ऑफिस काही तुमचं विसरत नाही, म्हणजे तुम्ही ऑफिसची कामं तिकडेसुद्धा करतच राहणार. आणि तिकडे जमिनीच्या कामासाठी जाताय म्हटल्यावर जमिनीचं सुद्धा काम बघावं लागणार. मग त्या सगळ्यात ह्या बिचारीला कशाला घेऊन जात आहे? तिकडे येऊन नंदिनीला एकटं वाटेल, बोर होईल ती. त्यापेक्षा इथे राहिली तर इथे मी आहे, आरोही आहे, तिच्या इथल्या काही मैत्रिणी येतील, आनंद निवास आहे, इकडे तिकडे जाईल तर जरा तिला बरं वाटेल. तुमच्याबरोबर गेली ना तर एकटी राहून ती आणखीन जास्त उदास होईल. म्हणून म्हणते तुम्ही तिकडे तिला कुठेही घेऊन जाऊ नका, मी आहे ना इथे तिच्याजवळ, मी घेईन तिची काळजी. समजलं तुम्हाला? मी सुद्धा तिची आई आहे, ती जितकी तुमची मुलगी आहे तितकीच माझी आहेच की, मलाही काळजी आहेच की. आता मग शारदाने असं म्हटल्यावर धनंजय म्हणतो, बरं बाई सॉरी चुकलं, नंदिनीला इथेच राहू दे, मी जाऊन येतो. आणि मग धनंजय हा आता
नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी बाळा काळजी करू नकोस, मी जातोय तो कामासाठी काही दिवसांसाठी. मी जाऊन ताबडतोब परत येईन. तुला काहीही वाटलं तर मला फोन कर, मी ताबडतोब असेल तसा निघून येईन. त्यावर नंदिनी म्हणत असते, बाबा तुम्ही माझी काहीही काळजी करू नका, तुम्ही बिनघोरपणे जा, निश्चिंत राहा, स्वतःचं काम व्यवस्थित पूर्ण करा आणि सावकाश घरी या. तुम्ही विसरत असाल तर तुम्हाला पुन्हा सांगते, तुमची नंदिनी हरून जाणाऱ्यातली किंवा खचून जाणाऱ्यातली नाही, दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसून त्याला नव्याने जगायला शिकवणाऱ्यातली आहे. मग अर्थात स्वतःच्या डोळ्यात अश्रू ती कशी काय येऊन देईल? तुम्ही बिनघोर जा. त्यावर धनंजय म्हणतो, हीच तर माझ्या मुलीची सवय आवडते ना मला. बरं शारदा, मी निघतोय. नंदिनीची अगदी व्यवस्थित काळजी घे. आरोहीला सुद्धा ते सांगतात, आरोही नंदिनी ताईची काळजी घे, तिला सांभाळा व्यवस्थित, मी येतो. आणि ते तिकडनं निघून जातात. आता जसेच धनंजय निघून जातात, शारदा गुपचूप बेडरूममध्ये जाते आणि बेडरूममध्ये जाऊन ती लगेचच आता जीवाला फोन करते आणि जीवाला सांगत असते, जीवाराव तुम्ही निघा आता यायला इकडे. नाही काय आहे, आत्ताच हे गेलेत, मी यांना जमिनीच्या कामासाठी पाठवलं आहे, आमच्या बोरगडच्या जमिनीचं काम बाकी आहे. आता तिकडचं ते काम करून यायला यांना कमीत कमी 15-20 दिवस तरी लागतील. तोपर्यंत तुम्ही नंदिनीला समजवा, मनवा. जर तुम्हाला आणखीन वेळ लागणार असेल नंदिनीला समजवायला तर मी यांना आणखीन काहीतरी कारण सांगेन आणि आणखीन थोडे दिवस तिकडेच थांबवून ठेवेन, तोपर्यंत तुमचं काम होईल. त्यावर लगेचच आता जीवा हा तिला धन्यवाद असं म्हणतो. तर जीवा आता मालिनीला सांगतो की आई चल मी निघतोय. त्यावर मालिनी काकू त्याला म्हणत असतात की हो तू जा, पण जीवा एक गोष्ट लक्षात ठेव, नंदिनी तुला वाईट बोलेल, तुझ्याशी वाईट वागेल, पण काहीही झालं तरी माघार घेऊ नकोस बाळा आणि डोकंसुद्धा गरम करून घेऊ नकोस. शांतपणे नम्रपणे नंदिनीशी बोल, नंदिनीला समजावून सांग, तिला पटवून दे की तू सगळं मुद्दाम केलेलं नाही आहेस, सगळं चुकून घडलेलं आहे आणि परिस्थिती चुकीची होती म्हणून घडलेलं आहे, कळलं ना. त्यावर मग जीवा मालिनीला सांगतो, आई तू काहीही काळजी करू नकोस, नंदिनीला मी अगदी व्यवस्थित सगळं समजावून सांगेन आणि तिला पटवूनही देईन सगळं की हे सगळं जे घडलं ते सगळं चुकून घडलं वगैरे, पण तू स्वतःची काळजी घे, बाबांची सुद्धा काळजी घे आणि दादाची सुद्धा काळजी घे. हे जे काही घडलं आहे त्यामुळे सध्या ते दोघं खूपच जास्त अपसेट आहेत. त्याबरोबर ती त्याला होकार देते. त्यानंतर आता जीवा हा घरी आलेला असतो आणि घरी आल्यावर जीवा आता नंदिनीच्या घराचा दरवाजा बंद बघून दरवाजा ठोठावतो. त्याबरोबर नंदिनी येते आणि दरवाजा उघडते. तिला प्रश्न पडतो, एवढ्या भल्या दुपारी आलं तरी कोण? नंदिनी दरवाजा उघडते तर दरवाजात दुसरं तिसरं कोणीही नसून जीवाच उभा असतो. जीवाला बघून नंदिनीला आश्चर्यच वाटतं. नंदिनी जीवाकडे बघतच राहिलेली असते. तर जीवा आता पुढे येतो. नंदिनी म्हणत असते, तुम्ही इकडे काय करताय, कशाला आलाय तुम्ही आता इथे? त्यावर जीवा नंदिनीला म्हणतो, कशाला आलोय म्हणजे? नंदिनी माझी खूप मौल्यवान वस्तू या घरामध्ये राहिली आहे, ती घेऊन जायला आलो आहे. नंदिनी म्हणते काय? त्याबरोबर जीवा म्हणतो तू. नंदिनी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मौल्यवान भेट, सगळ्यात अनमोल वस्तू आहेस तू, त्यामुळे मी तुला इथे ठेवू शकत नाही. हा पसारेवाला त्याच्या चकाचक बाईला कायमचा त्यांच्या घरी घेऊन जायला आला आहे. त्याबरोबर आता इकडे मालिनी काकू या विचार करत असतात की हे सगळं कोणी केलं असेल, का केलं असेल. इतक्यात त्यांच्या डोक्यात एक आयडिया येते. देवासमोर जरा नतमस्तक होते, हात जोडते, मग मला बरं वाटेल. त्या दरम्यान त्यांच्या मनात येतं की मी पार्थलासुद्धा बोलवते, पार्थसुद्धा जरा देवासमोर नतमस्तक होईल तर त्याला बरं वाटेल. मग आता मालिनी काकू पार्थकडे येतात आणि आता त्या पार्थला म्हणत असतात, पार्थ चल बाळा आपण जरा देवासमोर दिवा लावू, शुभंकरोती म्हणू, जरा आपल्याला बरं वाटेल. त्यावर पार्थ म्हणत असतो, हे बघ आई, मला ना देवासमोर दिवा लावायला जाण्याची इच्छा आहे ना काही करण्याची. माझा देवावरचा पूर्णपणे विश्वास उडाला आहे. तुलासुद्धा आता एवढ्या वेळात कळून गेलंच असेल की, त्यामुळे प्लीज मला नको जबरदस्ती करू, तू जा लाव दिवा. त्याबरोबर मालिनी काकू पार्थला म्हणतात, पार्थ रे असं काय बोलतोयस तू बाळा? हे बघ देव जे काही घडवतो ना ते सगळं आपल्या चांगल्यासाठीच असतं, समजलं ना तुला? आई सांगते म्हणून आईसाठी तू इतकं नाही करणार का माझ्याकरता प्लीज? त्याबरोबर पार्थ म्हणतो ठीक आहे तू म्हणतेस म्हणून येतो. आणि मग पार्थ मालिनी काकूंबरोबर येतो आणि देवासमोर आता तो हात जोडून उभा असतो. मालिनी काकू म्हणत असतात, घरातली पिढा बाहेर जाओ, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ. पार्थ म्हण ना. पण पार्थ लक्ष्मी घरात येऊ असं काही म्हणतच नसतो. मालिनी काकू पार्थला म्हणतात, पार्थ बोल ना. घरातली पिढा बाहेर जाओ, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ. पण पार्थ बोलतच नसतो. मग आता त्या ठिकाणी त्यांना एक आवाज येतो.
घरातली पिढा बाहेर जाओ, बाहेरची लक्ष्मी घरात येओ. त्याबरोबर आता सगळेच जण तिकडे बघतात तर तिकडे काव्या असते. काव्या आता घरात येते आणि म्हणत असते, देशमुख काहीही झालं तरी मी माझ्या या आर्किटेक्ट बोक्याला सोडून कुठेही जाणार नाही आहे. तुम्ही विसरत असाल तर मी तुम्हाला आठवण करून देते. मी तुमची बायको आहे, कायद्याने सुद्धा आणि नियमाने सुद्धा. त्यामुळे या घरावर तुमच्यावर माझा पूर्ण हक्क आहे आणि त्यामुळे मी इथून कुठेही जाणार नाही आहे. मी इथेच तुमच्याबरोबरच कायम राहणार आहे, समजलं ना? हे घ्या. आणि मग काव्या पार्थच्या हातामध्ये तिची सूटकेस देते आणि स्वतः मात्र मोठ्या तोऱ्यात घरात पुढे निघून जाते. तर आता दुसरीकडे काव्या ही घरात गेल्याबरोबर नंदिनी ही दरवाज्यातच जीवाला उभा ठेवते आणि म्हणत असते की कशाला आलाय तुम्ही इथे? काय काम आहे तुमचं इथे? तिकडे झाला तेवढा तमाशा पुरे झाला नाही का की म्हणून तुम्ही इथे पुन्हा आलाय? काय काम आहे तुमचं आता इथे? हे बघा जीवा, मला तुमचं तोंडही बघायचं नाही आहे आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की मला कुठेही यायचं नाही आहे. सो प्लीज तुम्ही इकडनं निघून जा. तेच तुमच्याही फायद्याचं ठरेल आणि माझ्याही. त्यावर जीवा म्हणत असतो, नंदिनी अगं प्रेमात फायदा तोटा तुझं माझं असं काहीही नसतं गं. प्रेमात असतं ते निस्वार्थी प्रेम जे माझं तुझ्यावर आहे, समजलं ना? आणि त्यामुळे तुला घेतल्याशिवाय मी आत्ता इकडनं कुठेही जाणार नाही आहे. मी इथे आलो आहे तो फक्त तुझ्यासाठी, तुला घेण्यासाठी. इथून तुला घेतल्याशिवाय मी कुठेही बाहेर पडणार नाही, समजलं? आणि अगं चल मला अशी दारात काय उभी करतेस असं म्हणत जीवा थेट तिकडनं आतमध्ये जातो. तर इकडे काव्या ही सुद्धा तिच्या बेडरूममध्ये आलेली असते आणि बेडरूममध्ये आता ती कपाटात तिचे कपडे लावत असते. त्यावेळी पार्थ तिकडे येतो आणि पार्थ म्हणत असतो, काय सुरू आहे तुमचं काव्या? का करताय तुम्ही हे सगळं? हे बघा आता आपल्या दोघांमध्ये काहीही रिलेशन उरलेलं नाही आहे. उगाचच्या उगाच तुम्ही हे सगळं करून आणखीन सगळं कॉम्प्लिकेटेड करताय. प्लीज नका, थांबवा हे सगळं. इतक्यात त्या ठिकाणी रम्या येते. रम्या म्हणत असते, काव्या तुला कळत नाही आहे का? पार्थ म्हणतोय ना की त्याला तुझ्याबरोबर नाही राहायचं म्हणून, मग का बळजबरीने त्याच्याबरोबर राहण्याचा अट्टहास करतेस? हे बघ तू ना त्याला त्रास देणं बंद कर. निघ म्हणतोय ना तो तुला इकडनं, मग निघ ना. निर्लज्ज आहेस का तू? त्याबरोबर काव्या म्हणत असते, गप्प बस. रम्या एक गोष्ट लक्षात ठेव, तू ना मध्ये मध्ये आमच्या शहाणपणा करू नको आणि लुडबुड करण्याचा तर प्रयत्न करूच नको. नाही तुझ्या लक्षात नसलं तर तुला आठवण करून सांगते की पार्थ देशमुखांनी लग्नात हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलं. सप्तपदी ते माझ्याबरोबर फिरले. वचनंसुद्धा लग्नातली मलाच दिली. त्यामुळे काय आहे ना, कायद्याने आणि अधिकाराने अजूनही मी त्यांची बायकोच आहे आणि त्यामुळे आता त्यांच्या घरावर, त्यांच्या खोलीवर आणि त्यांच्यावरसुद्धा माझा अधिकार आहे, समजलं ना? त्याबरोबर काव्याने हे असं सुनावल्यावर रम्या तिकडनं मोठ्या तोऱ्यात निघून जाते. तर दुसरीकडे आता जीवा सतत नंदिनीच्या मागे पुढे करत असतो. नंदिनी जीवाला खूपदा सांगते की नका असं करू, नका, मला मागे पुढे नाही आवडत आहे तुम्ही केलेलं, प्लीज. पण जीवा नंदिनीचं काहीच ऐकत नसतो आणि मग मात्र नंदिनीचं सुद्धा बाण फुटतो आणि नंदिनी जीवाला म्हणते, बास, प्लीज बास करा, स्टॉप दिस नॉनसेन्स. कळत नाही आहे का तुम्हाला? किती वेळा समजून सांगितलं मी, नका माझ्या मागे पुढे फिरू, नका माझ्या मागे पुढे फिरू, नका माझ्या मागे पुढे फिरू. तर नका ना फिरू. का मूर्खासारखं वागताय, अक्कल नसल्यासारखं वागताय? त्रास होतोय मला या गोष्टींनी, घुसमट होतीये माझी, समजत नाही आहे का तुम्हाला? त्याबरोबर नंदिनी एवढं बोलून तिकडनं निघून जाते. तर इकडे जीवा हा मनातल्या मनात म्हणत असतो की नंदिनी तू काहीही कर, तू काहीही बोल, पण तुला जिंकल्याशिवाय मी इकडनं कुठेही जाणार नाही आहे. तू आत्ता माझ्यावर जरी रागवलीस ना तरीसुद्धा मला पूर्ण खात्री आहे की तुझ्या मनात मात्र माझ्याबद्दल कधीही राग, तिरस्कार, चीड नसणार आहे. तुझं माझ्यावर प्रेम होतं, तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि तुझं माझ्यावर प्रेम कायम असणार आहे. फक्त तू आत्ता ते डिनाय करतेस, पण लवकरात लवकर मी तुला ते प्रेम एक्सेप्ट करायला लावेन, हा या जीवा देशमुखचा शब्द आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.